श्री संत गजानन महाराज दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील चर्मकार समाजाच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही पथिक सेवा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला। श्री संत गजानन महाराज दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील चर्मकार समाजाच्या वतीनं सालाबादप्रमाणे यंदाही पथिक सेवा उपक्रम उत्साहात राबवण्यात आला। रविवारी 19 जुलै रोजी सकाळी दिंडी उपलब्ध मंगल कार्यालयाजवळ आल्यानंतर वारकऱ्यांसाठी ही सेवा करण्यात आली। कार्यक्रमाच्या प्रारंभी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून सेवा कार्याला सुरुवात करण्यात आली। कैलासवासी भानुदास शिंदे यांनी सुमारे 14 ते 15 वर्षांपूर्वी सुरू केलेली ही सेवेची परंपरा त्यांच्या मुलांनी आजही अखंडपणे जपली असून वडिलांच्या सेवेचा वारसा अविरतपणे पुढे नेत असल्याबद्दल उपस्थितांकडून त्यांचं विशेष कौतुक करण्यात आलं। वारकऱ्यांना प्रेमानं सेवा देत समाज बांधवांनी भक्ती, समर्पण आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं। या उपक्रमामुळे वारकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं। यावेळी धनराज शिंदे, संजय राऊत, वामन धनशेट्टी, सुनील गायकवाड, युवराज शिंदे, श्रीकांत कोळी, सुरेश मोडे, संजय कुमार कांती, अभय कांती, बालाजी काटकर, देवीदास काटकर, शिवशरण सलगर, युवराज चव्हाण, ज्ञानेश्वर काशीवंत यांच्यासह चर्मकार समाजातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आणि गजानन महाराजांच्या दिंडीतील 700 वारकरी उपलब्ध मंगल कार्यालय येथे आले असता आज इथे उपलब्ध मंगल कार्यालयाजवळ चर्मकार समाज असेल, परीट समाज असेल किंवा नाभिक समाज असेल, या समाजात तिन्ही समाजातर्फे वारकऱ्यांची पथिक सेवा, वारकऱ्यांची नाभिक सेवा ही ह्या तिन्ही समाजाच्या माध्यमातून होते। ह्याचा आम्हाला आनंद होतो। गजानन महाराज दिंडीतील 700 वारकऱ्यांमधल्या प्रत्येक वारकऱ्यांची चर्मकार समाजातर्फे त्यांच्या बोटाची पॉलिश असेल, चपलांची दुरुस्ती असेल, तसेच नाभिक समाजातर्फे त्यांची दाढी कटिंग असेल, तसेच परीट समाजातर्फे त्यांच्या कपड्यांची इस्त्री असेल, त्यांच्या गब्जांची इस्त्री असेल, अशा तिन्ही समाजातर्फे आम्ही वारकऱ्यांची जी काही सेवा मनाभावाने सेवा जी करतो ह्याच्यातूनच आम्हाला विठ्ठलांची वारी केल्यासारखं वाटते। ह्याच्यात खूप मोठा आनंद होतो। भानुदास शिंदे यांनी सुरू केलेली ही 15-16 वर्षापूर्वीची परंपरा आज आम्ही त्यांचे अखंडपणे सुरूरूप करतोय, याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय। मी आता जो हे आमचे मित्र होते भानुदास शिंदे, ह्याने आणि मी मिळून करत होतो, पण आता ह्यांनी आता वाढल्यानंतर आता ह्यांची परंपरा यांच्या मुलांनी चालू आणि आता एवढा भाव म्हणजे चांगलं वाटतंय की जे वारकरी 700 किलोमीटरवरून चालत येतात आणि त्यांची सेवा केलं म्हणजे आम्हाला त्यांच्यामध्ये पांडुरंग, आम्हाला तर जाणं होत नाही, त्यांच्यात पांडुरंग दिसतंय। ते पांडुरंग दिसल्यामुळे आम्हाला त्यांची सेवा केली की पांडुरंगाचं भाग्य आम्हाला मिळतंय। त्यामुळे ही सेवा त्यांच्या म्हणजे मुलांनी आज कायमस्वरूपी चालू करावं, त्यांच्याबरोबर आम्ही पण त्यांच्याबरोबर साथ देऊ आणि कायमस्वरूपी त्यांच्याबरोबर